मी प्रशांत कुबेर. ABP माझाच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात, त्यांच्याकडे छोट्या छोट्या बाहुल्या असतात. खूप गोंडस असतात या सगळ्या बाहुल्या ज्या असतात त्या, आणि छान असतात या सगळ्या. बघावं असं वाटतं किंवा हातात घेतो आपण काही वेळेला या बाहुल्या. पण जगामध्ये एक अशी जागा आहे की जिथं हजारो बाहुल्या आहेत. जागा म्हणजे एक ते बेट आहे, आणि त्या बेटावरती हजारो बाहुल्या आहेत, झाडाला लटकलेले आहेत. पण त्या बाहुल्यानं बघितलं की भीती वाटते. भयावह आहे. त्या बेटाचं नाव आहे ला इस्ला डे ला म्युनकस. थोडंसं अवघड नाव आहे, ला इस्ला डे ला म्युनकस. हे जे बेट आहे हे मेक्सिको सिटी जी आहे, मेक्सिकोपासनं 17 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि ही गोष्ट जी आहे किंवा या बाहुल्या तिथे कशा आल्या आणि हजारो बाहुल्या बेटावरती कशा लटकत आहेत, झाडाला लटकत आहेत, कुठे भिंतीला लटकत आहेत, अशा विविध ठिकाणी त्या बेटावरती. आणि ते आता एक पर्यटन स्थळ आहे, पण रात्रीनंतर तिथं कोणी थांबत नाही. पण अतिशय भयावह अशा पद्धतीच्या त्या सगळ्या बाहुल्या, आणि त्या बघितल्या की भीती वाटते. लोक घाबरतात, जात नाहीत तिथं, रात्री तर थांबतच नाही. त्या बाहुल्यांच्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट 1950 सालची आहे. ला इस्ला डे ला म्युनकस या बेटावरती, मेक्सिकोपासून 17 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या बेटावरती डॉन जुलियन बरेरा नावाचा व्यक्ती तिथे नेहमी येत असे. त्या बेटाच्या शेजारी असलेल्या बेटावरती तो राहायचा. तो भाजी विक्रेता होता, आणि दिवसभर आपला उद्योग झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला या बेटावरती तो यायचा. एकटाच फिरायचा. 1950 साली, त्यावेळेला फार त्या बेटावरती कोणी येत नसत. जणू काय हा त्याचा मालकच होता, जो बरेरा जो होता तो. आणि आपला उद्योग संपला की रात्री संध्याकाळच्या वेळेला तो तिथे येऊन फिरत असे. दिवस जात असतात. एक दिवशी एक फॅमिली त्या बेटावरती फिरायला येते, आणि लहान मुलगी आणि आईवडील असे तिघंजणं फिरताना आईवडिलांचं लक्ष थोडंसं त्या मुलीपासून इकडे तिकडे जातं, आणि ती मुलगी पाण्यात पडते आणि तिचा मृत्यू होतो. बुडून मरते ती लहान छोटीशी मुलगी. त्याच्यानंतर मग, आणि हे बरेराला कळतं, म्हणजे त्याला माहीत असतं हे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे बरेरा त्या बेटावरती आपला उद्योग संपून फिरायला जातो. त्यावेळेला एक लहान मुलगी रडते असा भास त्याला होतो. जिथे ती मुलगी मेलेली असते किंवा बुडालेली असते, तिथे तो जातो, आणि तिथेच हा आवाज त्याला येत असतो. तो इकडे तिकडे बघतो, कुठेही मुलगी तर आढळत नाही, पण आवाज मात्र येतो. थोडा जवळ जातो, त्या स्पॉटच्या जवळ जातो, आणि त्याला एक बाहुली तिथे पडलेली आहे असं दिसतं. ती जी मुलगी जी ओरडत असते किंवा ती जी रडत असते, ती आय वॉन्ट माय डॉल अशा पद्धतीचेच बोल त्याच्या कानावरती पडलेले असतात. आणि नेमकी समोर एक बाहुली त्याला दिसते. तो ती उचलतो, आणि आय वॉन्ट माय डॉल, आणि तो जो रडण्याचा आवाज आहे हा त्यानं ऐकलेला असून मग त्याच्या हे लक्षात येते की कदाचित ही जी बाहुली जी आहे याच्यामध्ये तिचं स्पिरिट आहे. आणि मग तो ती उचलतो बाहुली, आणि एका झाडाला लटकवतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे येतो, फिरायला लागतो, परत त्या स्पॉटला येतो, तर आणखीन एक बाहुली तिथं पडलेली असते. परत ती बाहुली उचलतो, परत झाडाला लटकवतो. असे दिवस जायला लागतात. बरेरा ज्या वेळेला तिथे येईल, ज्या वेळेला तो तिथे फिरायला लागे, आणि ज्या वेळेला त्या स्पॉटला तो येत असे, त्या वेळेला एक बाहुली पडलेली त्याला दिसते, आणि आय वॉन्ट माय डॉल अशा पद्धतीचा जो आवाज आहे त्याला तिथं ऐकू येईल. मग तो बाहुली उचलायचा, परत झाडाला लटकवायचा किंवा कुठेतरी लटकवायचा, आणि असं होत राहतं कित्येक दिवस. आणि अनेक बाहुल्या त्याला मिळत जातात. तो झाडावरती लटकावायला सुरुवात करतो. त्या बाहुल्या कुठून येतात हे काही माहीत नाही, पण तुम्ही जर गेलात त्या बेटावरती तर अख्खं बेट जे आहे आज ते पूर्णपणे बाहुल्यांनी भरलेलं आहे. अनेक ठिकाणी हजारो बाहुल्या तिथं तुम्हाला दिसून येतात. दिवस जातात, एक झाड भरत जातं. एक झाड जिथं त्यानं बाहुली लावायला सुरुवात केलेली असते ते झाड भरून जातं, त्याच्या शेजारचं झाड भरतं, आणि सगळी झाडं ही हळूहळू बाहुल्यांनी भरायला लागतात. दरवेळेला तो आला की बाहुली सापडायची आणि तो झाडावरती लटकवायचा. हा सिलसिलाच सुरू होतो. मग 1987ला
एक फिल्म मेकर आपल्या टीमबरोबर त्या बेटावरती अचानकपणे येतो आणि ते लोक हादरतात, कारण प्रत्येक झाडावरती प्रत्येक फांदीवरती एक बाहुली अडकवलेली असते, लटकलेली असते आणि भयावह बाहुल्या सगळ्या. आणि मग मात्र ते सगळं शूट केलं जातं, फोटो काढले जातात आणि तिथून गेल्यानंतर मग मेक्सिको आणि मग सगळ्या अमेरिकेमध्ये आणि मग सगळीकडे ते ही बातमी पसरली की अशा पद्धतीने एक बेट आहे आणि तिथं बाहुल्या लटकलेल्या आहेत आणि भयावह आहेत. आणि मग पर्यटकांचा ओघ ते बघण्याकरता यायला लागतो. बरेराला नेहमी या बाहुल्या रडतायत किंवा हसतायत एकमेकाकडे बघून, काहीतरी बोलतायत असा भास बरेराला व्हायचा. आणि मग जिथे पर्यटक जे आलेले असतात त्या पर्यटकांना हे भास व्हायला लागले असं म्हणतात. आणि मग ते पर्यटन स्थळ होऊन गेलं. मग पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवाले त्यांनी येऊन तिथं बघितलं, या बाहुल्या कोण आणते हे विचारलं. आणि आश्चर्यचकित होतात सगळे की या बाहुल्या येत आहेत तरी कुठनं. आणि काही काही जणांना मग त्या हसतायत, आपल्याकडे बघतायत, रडतायत. आणि धूळ आणि यानं माखल्यामुळे त्या बाहुल्या इतक्या विचित्र आणि भयानक दिसायला लागतात की लोक घाबरतात तिथं आणि कोणी थांबत नाही रात्रीच्या वेळेला. असेच दिवस सरतात. ही पर्यटन स्थळ म्हणून ते आता फार त्याची उभारीला म्हणजे नावावर रूपाला आलेलं असतं, एक हॉन्टेड प्लेस म्हणून. त्याच्यानंतर एक घटना घडते 2001 साली. हा जो बरेरा असतो, जी मुलगी पाण्यात बुडून मेलेली असते त्याच ठिकाणी एकदा 2001 साली एके दिवशी बरेराचा मृतदेह त्याच ठिकाणी आढळतो. आणि मग परत मोठी बातमी होते की त्याच स्पॉटला तिथला जो बरेरा जो आहे, जुलियन बरेरा, हा मृतावस्थेत आढळला जिथे ती मुलगी गेलेली होती. पण बाहुल्यांचा सिलसिला मात्र तोपर्यंत चालू होता जोपर्यंत बरेरा त्या बेटावरती होता. आणि मग नंतर काही लोक असं करायला लागले की पर्यटक जे तिथे येत असतात ते बाहुल्याबरोबर आणत लटकवत तिथे त्या मुलीच्या स्मरणार्थ, बरेराच्या स्मरणार्थ. आणि मग हा सिलसिला. आणि अजूनही ते बेट तसंच आहे. आणि संपूर्ण जी बेट आहे, तुम्ही जर गेलात तर संपूर्ण बेट हे बाहुल्यांनी भरलेलं आहे. बाहुल्या विचित्र आहेत, भयानक आहेत आणि धुळेनं माखलेल्या असतात, त्यामुळे कुणाचे डोळे नसतात. त्या अशा वर्षानुवर्ष त्या ऊन वाऱ्या पावसामध्ये असल्यामुळे त्या कदाचित भयानक दिसत असतील. पण एक विचित्र बेट आणि एक विचित्र जागा आणि एक विचित्र कथा. एक वेगळी कथा मी आज तुम्हाला सांगितली. म्हणजे जगामध्ये कशा जागा असतात, कशा घटना घडतात आणि काय जगामध्ये घटनांचा सिलसिला चालू राहतो. कमाल आहे. तर एक वेगळी गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. कधी गेल्यात मेक्सिकोला, तर मेक्सिकोवरनं 17 किलोमीटर अंतरावरती हे बेट आहे. अवश्य भेट देऊन या, नक्कीच भेट देऊन या. आणि गोष्ट कशी वाटली सांगा, एक वेगळी माहिती. आणि चॅनल सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांना. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.